आणि चोरीला गेलो आता. आता काय करायचं बाबा, मला तेवढं टेन्शन. अरे 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 काय व्हायला याला. हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आम्ही इकडं आलेलो आहे गावाकडे आमच्या बाबळगावला. आणि इकडं होणार आहे म्हणजे इकडे कंदुरी आहे माझ्या भावाची, जो की माझा भावाचा मुलगा आहे ना, त्याचं जावळ काढायचं जर डिग्गूचं तुम्हाला माहितीच आहे ऑलमोस्ट. सो आम्ही इकडे आलेलो आहे त्याच्या कंदुरीला. आणि इकडे सगळे बघा, इकडे स्वयंपाक करतायत सगळे, ते तुम्हाला दिसत असेल. आणि सो माझा ब्लॉग कंटिन्यू करा. ते मला हे नाही ते दे, ते चॉकलेट दे, घेऊ. थँक्यू थँक्यू, मला दिलं चॉकलेट. तुम्हीच लावून हिंडायला, तुझं आहे ना. तुम्हाला लाईक कर दो, फॉलो कर दो, शेअर कर दो. तुम्हाला मी दाखवते. आपल्या इकडे कंदुरी आहे आणि सगळेजण भाकरी बनवत आहेत, तुम्हाला दाखवते मी. आणि पुन्हा मी तिथं गेले ना, मला भाकरीला बसवणार आहेत त्या, बोलून मी तिथं आतमध्ये जायचं, जाऊन बसायचं आतमध्ये. नाही मला आठवणी, आताच फोन करून बनले कुठे इकडे नक्की मला करायला लावत भाकरी बनवायचं काय नाही. हे बघा इकडे भाकरी करायला सगळ्या. प्लीज बघा माझ्या भावाने कोंबडा कसा पकडलाय. हे एक नंबर एक. अभी इसकी अरे 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 काय व्हायला याला. आता हे चाललेले आहेत मसुबा देवाला, बिचाऱ्याची बळी दे. आणि त्यासोबत आमची देवी महाकाली सोबतच. मी म्हटलं होतं का नाही, मी इकडे आतमध्ये आले की हे लोक मला भाकरी करायला बसवतील. मी भाकरीला नाही म्हंटल तर यांनी मला भाकरी मोजायला बसवले. आता भाकरी मोजतीये. बाबा गाईज, मुलगा बघा काय केलंस. बाबा तसं नको करू त्याला, गाबड्या काय पण करते मारीनच. फटकात दिला पाहिजे. गाईज मोबाईल फोडला, मोबाईल फोडला गाईज माझा यांनी. घरात नवीन घेऊन गाडी घेऊन पटकन. आंधळ आहे का कोंबडा, आंधळ आहे गाईज. बाई मग आता तरी पण बसले मी भाकरी शेकाय बसले. झूट नाही बोलू की नाही, त्या सगळ्या उठून मला मारतील. बघा चुलीवरची भाकर इकडे, आणि इकडे मी मस्त पैकी हे काय काय ताकाची कढी आहे ही गाईज. आणि इकडे भाकर, आणि इकडे ठेसा आहे, आणि भात. भाताशिवाय तर माझं काय दिवसच निघत नाही, जेवण केल्यासारखं वाटत नाही. मस्तपैकी आता मी गरम गरम बाजरीची भाकर खाणार आहे. चला खाऊ. मस्त आंबट नाही लागत, जेवण करून भेटते तुम्हाला. सो गाइस, दाजी को लेकर मैं गई थी दुकान पर, आणि घेऊन आलेला आम्ही काय चावल, आणि ह्याच्यामध्ये खायला स्वीट्स आहेत, ते तुम्हाला मी दाखवते. चला, सगळे बघतायत आपल्याकडे. भाजी जास्त बनवा ना, भाजी चिनीची भाजी पुरा खायची माणसं. अंकिता एवढं मोठं पाणी 2 किलो चावून जायला. करायचं आम्हाला आणि काम पाठीचं तर खोट मावशी दिसत नाही मला. मी यांनाच विचारतोय मावशीने आली का. खोट वालायले. अरे पाणी का ना अंकिता, पाहिलं तर जाऊ दे, पण दुसरं काही आता याला चांगलं मी मिस करून घेते, आणि सगळे माझ्याकडे बघते तर मला कामाला लावले. कोणाला सिरम पाहिजे का स्किन ग्लो साठी. वहिनी खबात खमाय स्किन ग्लो करते. झाली आता माझी पण तुला गरज आहे. मला नाही गरज. कुठं टाकू हे पाणी, टाकू इथं. मला
पाणी जर टाकलं ना अंकिता सगळं पाणी इकडेच येईल. अंकिता तिकडे टाकायचं बकेट ते इथले सगळे लोक माझा गेम घेत होते गाईज. तुम्ही बघताय ना मला किती नोक जोक करत होते, मला इकडं तिकडं सारखं फिरवत होते. हे लोक माझा गेम घेत होते गाईज. पाणी लय उकळले ऐ पाणी लय उकळले ते हातावर येईन हातावर येईन हातावर काय पाणी झालंय नंतर काढू ना आपण. काय करायचं सांगा ना. अरे अजून एका पाण्यात तांदूळ धुवा स्वच्छ. एक बोलायला खूप अंकिता पाणी कुठं वाचायलीस खाली यायला लागलं पाणी. कटाळा आलाय म्हणून बिंदा सांग ना. 2 किलो. आणि हे पुरण का तेवढं पाणी का काढायचं पाणी काढूयात ना थोडं पाणी काढायला. गरम आहे गरम. का? अजून वाटतं का नाही टाकत खाऊ झालं अरे ना काय मी बनवतो पाणी झालं. हा काढा 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 मी सांगतो काढा. पेटल्या नाही पाहिजे. बघते माझा भाऊ अनेक रावते आपल्याला आता मीठ टाकायचं राहिलंय ना. मिठाचं शिकायचं ना तिथं पप्पा टाकतायत मीठ. चवीनुसार पप्पा खरंच झालं तर बघा मग. मग 2 किलो नाही खा पप्पा राहू द्या. आम्हाला माहिती आहे 2 किलो तांदूळ किती लागतं किती नाही तरी आळणी पण तेल तेल आईने पडलं आता नको तेल का आता नाही का? नंतर नंतर का? मी सांगतो तुला. भात नाही त्यात भात आहे त्यात मटण आहे. आणि इकडे मस्तपैकी मटण शिजू घातलेले गाईस तुम्ही बघू शकता. थोड्या वेळात मटण शिजतं आणि इकडे काढून ठेवतात बकेट मध्ये. आली का भाजी. अयो क्वालिटी दाखवा क्वालिटी. डावारा जेवण हा हा दाखवा ते दाखवा ट्रेड्याव नंतर दाखवा जरा. तरी कशाला दाखवत अच्छा खेडेगावाची भाजी बघू. खेडेगावची अरे मटण तर दाखवा. मटन साईड मटण नाही बाबा मटण नाही याच्यात. हे मटन आम्ही ठेवत पानचट माल आहे मग. बघा पानचट माल नाही काय त्यात मटणच नाही पानचट माल आहे. पानचट माल कुठला वेगळं असतं नुसतं रस्सा. अरे भाऊ कोण मटन नाहीये. कुठं इकडे याच्यात आहे व्हय. अच्छा अच्छा अरे अच्छा मटन खायचे का हा दिखाओ 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 क्वालिटी तुम्हारी. किधर है हे बी लपून ठेवलं हे काय मटण कांदा हवा मटन अरे भात मटन चुरलं गेलं चोरीला गेलो. अब्बा चोरीला गेलो मटण चोरीला गेलो. आता अरे मटन गेलं की चोरीला नॅचरल वाटत नाही. रिअल रिअल सारखं कर. मटन गेलं की चोरीला आमचं बाबा आता काय करायचं बाबा मला तर टेन्शन. वाढावा आता इथं सगळेजण जेवत आहे. अगोदरची माणसं खूप माणसं जेवून गेले. मी काही व्हिडिओज काढला नाही कारण की खूप गर्दी होती. दाजीला म्हटलं मटण नाही वाढलं. दाजी म्हणते खाई की बाबा एवढं सर ना. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सगळे माणसं जेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर इकडे चालू आहे पूजा. रातभर गाणी म्हणत राहणार आहेत आणि आम्ही जागत राहणार आहे. सो मला सांगा गाईज असे फॅमिली फंक्शन्स कोण कोण मिस करते तुमच्यापैकी मला कमेंट करून नक्की सांगा. खूप भारी वाटतं ना आपली सगळी फॅमिली अशी एकत्र येऊन असे छान छान कार्यक्रम करते तेव्हा खूप छान वाईब येते ना. मला पण खूप भारी वाटतं. सो मग आम्ही रात्री किती वाजेपर्यंत जागे आहेत हे बघा तुम्ही नक्की. रात्रीचे किती वाजले
बबूल्स टू कैच द टाइम, यू कैन सी। से दिखाती हूँ मैं टाइम आपको। तो गाइस यहाँ पर 2:22 हो गई है और अभी तक यहाँ पर चालू है कारण नाही जागर मला जबरदस्ती आईने तेल लावले गाईज आणि मी काल सकाळची वॉश केलता पण लावले मला भूत बनवून। सो फायनली गाईज मी इथंच माझा ब्लॉग संपवते. आवडला तर नक्कीच फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. मग कसं काय मंडळी.